आपल्या प्रारब्ध वशामध्ये जो भोग आलेला आहे तो आपल्याला भोगूनच संपवा आणि ते भोगण्याकरता तू तयार राहा. त्याने काय विचारलं महाराजांना, महाराज या संसार दुःखातून मी मुक्त कसा होईल, आणि तुम्ही काय उत्तर देताय, भोगूनच संपवा. मग आता मला प्रश्न करायचा, तुकोबरांनी जे उत्तर दिलं हे चुकीचं आहे का बरोबर आहे? मी संसार दुःखातून मला मुक्त करा याच्याकरता उपाय विचारतो आणि तुम्ही काय म्हणता, ते संसार दुःख भोगतच राहा. मग महाराजांनी उत्तर दिलं हे चुकीचं का बरोबर? असं काय बरोबर? बरं महाराज चुकीचं उत्तर देतील का? तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आई ते केले आणि तुकोबरांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर तुका विष्णू म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या विष्णू नाही दुसरा. तुकोबरांची ब्रह्माची जर तुलना केली तर तुकिता तुलने साधकाला तर ते बरोबर वाटत नाही. तेव्हा तो साधक म्हणाला, महाराज मग हे कुणाला चुकत नाही याच्याकरता तुमच्याकडे काय आधार आहे? त्यावेळेला तुकोबराय सांगतात, अरे बाबा देव असो, संत असो, सर्वसामान्य जीव असो, राजा असो किंवा रंग असो, कोणी असते, त्याला त्याचा भोग प्रारब्ध भोग हा भोगून कर्म झाले त्याची भोगाले उपजले. भोगाले उपजले मेले आयुष्य जे जयाचे कर्मसूत्र मांडवून ठेवले स्वतंत्र ते पात्र होची लागे आगा कर्मे दैवरावे तया ते भोगा यावे देहा एक अदृष्टादी शरीर एक आलियाई हरिहर अन्यथा न कराव्याला मात्र हे शास्त्र संमत म्हणजे केलेलं कर्म कोणालाही चुकत नाही. काय पुरावा आहे तुमच्याकडं? अरे देव असो भोगावाच लागेल, संत असो भोगावंच लागेल. तुमची आमची तर काही किंमतच नाही. देवाला चुकलं नाही सांगा ना मला, 100 पुरावेत माझ्याकडे, पण जास्त सांगणार नाही. सांगतो जाता जाता